सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा शुभ आहे. व्यवसायामध्ये तुम्ही आखलेल्या योजनांना चांगले यश मिळेल. प्रवासाचा तुम्हाला योग असून लाभाचे योग आहेत. ज्या कामासाठी तुम्ही प्रवास करत आहात त्यात तुम्हाला यश मिळेल. तुम्ही महत्त्वाकांक्षी असून तुमचं काम वेळेमध्ये पूर्ण होणार असेल तरी काही कारणानं वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तुमचा वाद होण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा तुम्ही सावध राहा आणि कोणत्याही कायद्याच्या कचाट्यात तुम्ही अडकणार नाही हे पहा. संध्याकाळी पाहुणे तुमच्या घरी येणार आहेत, त्यांचं तुम्ही स्वागत करा. पाहुण्यांमुळे तुमचा खर्च वाढण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीनं संयमानं वागणं महत्त्वाचं आहे. कारण ग्रहमान अशा प्रकारे आहे की नोकरी किंवा व्यवसायामध्ये मतभेद किंवा वाद होऊ शकतात. कामाचा वेग आणि हुशारी यामुळे तुम्ही विरोधकांवरती सहजपणे मात कराल. जे काही काम तुम्ही करत आहात त्यात तुम्ही सावध राहा. घरगुती वापरासाठी एखादी आवडती वस्तू तुम्ही खरेदी करणार आहात. शुभ कार्यावरती देखील तुम्ही खर्च करणार आहात. वैवाहिक जीवनामध्ये गोडवा तुमचा टिकवून ठेवा, तसेच जोडीदाराला समजून घ्या. तुमच्या घरामध्ये वातावरण हे अत्यंत सकारात्मक असणार आहे. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीचा स्वामी हा बुध प्रथम प्रमुख केंद्र स्थानात आहे, तर तृतीय पराक्रम स्थानामध्ये केतू आहे. तेव्हा नातेवाईकांपासून दूर राहिल्यानं दुःख तुम्हाला मनाला त्रास देत राहील. राजकीय कामकाजामध्ये थोडीशी समस्या येईल. दुपारनंतर नवीन काम किंवा योजना यांची तुम्ही आखणी करा. चांगले कार्य किंवा दानधर्म केल्यामुळे सकारात्मकतामध्ये वाढ होईल. जे काही काम तुम्ही हाती घेणार आहे त्यामध्ये तुम्हाला यश असून तुमचे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील. संध्याकाळी एखादा मंगलमय कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीचा स्वामी हा चंद्र सिंह राशीमध्ये द्वितीय स्थानामध्ये असल्यामुळे तुम्हाला कामकाजामध्ये उत्तम यश मिळेल. तुमचे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण झाल्यामुळे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचं कौतुक करतील. नोकरी करणाऱ्यांसाठी आज प्रगतीचे योग आहेत. नवीन संधी मिळाली तर तुम्ही त्याचा नक्कीच लाभ घ्या. तुम्ही फार मेहनत करता, परंतु त्यासोबत आहार आणि आराम याकडेही लक्ष द्या. घरातील प्रत्येक सदस्य तसेच व्यवसायामध्ये भागीदाराकडनं तुम्हाला मदत मिळेल, त्यामुळे तुमची कामं मार्गी लागतील. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा उत्तम फलदायी आहे. एकादश स्थानामध्ये कर्क राशीतील गुरु उच्च फलदायक असल्यामुळे समस्या आणि विरोध होणार आहे, परंतु काळजी करू नका. तुमची ठरवलेली कामं पूर्ण होतील. समाजामध्ये तुमच्याप्रती आदर वाढेल. लोक तुमचा मान सन्मान करतील. दरम्यान कामाच्या ठिकाणी तुम्ही सावध राहा आणि घाई गडबड टाळा. प्रत्येक गोष्टीमध्ये बारीक लक्ष ठेवा, म्हणजे तुमची चूक होणार नाही. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी द्वादश स्थानामध्ये केतूचा योग आणि सप्तम स्थानामध्ये शनी आहे, तेव्हा धनलाभाचे योग तुम्हाला जुळून येत आहेत. मान सन्मान आणि प्रतिष्ठा तुमची नक्कीच वाढेल. जुन्या मित्रांच्या भेटी होतील, त्यामुळे तुमचा आनंद आणि उत्साह वाढेल. जबाबदाऱ्या वाढल्यामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ असाल किंवा थोडीशी चिडचिड होण्याची देखील दाट शक्यता आहे, परंतु तुम्ही घाबरू नका. नक्कीच तुम्ही जबाबदारी व्यवस्थित पूर्ण करणार यात शंका नाही. वेळेनुसार कामाचं नियोजन करा आणि फोकस वाढवा. संध्याकाळी एखाद्या मंगलमय समारंभामध्ये सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल.
आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे, कारण तुमच्या मान सन्मानात आणि प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. तुमचा स्वामी हा शुक्र सांसारिक सुखसुविधांमध्ये वाढ करणार आहे. व्यवसायामध्ये फार प्रयत्न तुम्ही करत आहात, त्यामध्ये तुम्हाला हळूहळू यश मिळणार आहे. तुमचे प्रयत्न आज यशस्वी होताना दिसतील. जोडीदारासह घरातील प्रत्येक सदस्य तुम्हाला तुमच्या कामात मदत करेल, त्यामुळे तुमची कामं पटपट मार्गी लागतील. सर्व काही चांगलं होत असताना मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरी होण्याची शक्यता आहे, तेव्हा तुम्ही सावध राहा. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. तुम्ही ऑफिससोबत घरातील कामं देखील मार्गी लावणार आहात. बहुतेक वेळ तुमचा परोपकारामध्ये जाणार असून इतरांना मदत केल्यामुळे तुम्हाला समाधान वाटेल. ऑफिसमध्ये तुमचे अधिकार वाढल्यामुळे काही सहकारी नाराज होतील, परंतु तुम्ही याकडे दुर्लक्ष करून कामात फोकस करा. संध्याकाळी देवदर्शन किंवा एखाद्या धार्मिक कार्यात जाण्याचा योग आहे. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी मंगळ हा चतुर्थ स्थानात आहे, तेव्हा घरातील वातावरण थोडंसं ताणतणावाचं असेल. वादविवादाची भीती आहे, तेव्हा तुम्ही थोडासा संयम बाळगा आणि शांततेने वागा. वाद वाढवू नका, कारण यामुळे तुम्हालाच त्रास होईल. ओळखीच्या व्यक्तीलाच मदत करताना समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो, हे लक्षात ठेवा. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की संकट कितीही मोठं असलं तरी तुम्ही त्यावरती सहजपणे मात करू शकाल. रात्री एखाद्या मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला असून नवीन काम तुम्हाला मिळणार आहे. व्यवसायामध्ये केलेला नवीन व्यवहार सकारात्मक असून अचानक तुम्हाला धनलाभाचे योग आहेत. घरात काही कारणामुळे थोडासा ताणतणाव असेल, परंतु तुम्ही संयमाने वागा. सध्या तुम्ही बोलाल अशी वेळ नाही आहे. तुम्ही वाट पहा, तुमची वेळ येणार आहे. महत्त्वाचं काम करत असताना किंवा वाहन चालवत असताना ताणतणाव यावरती नियंत्रण ठेवा. कोणत्याही कामात सध्या तरी जोखीम घेऊ नका. मित्रांकडनं काही नवीन योजना तुमच्या समोर आल्या तर सध्या तरी त्यांना नाही असंच म्हणा. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीचा स्वामी शनी हा पूर्व दिशेला उदित झालाय, तर चंद्र हा सप्तम स्थानात असल्यामुळे कामात तुम्हाला यश मिळेल. आज काम करत असताना तुम्ही संवादावरती भर द्यायला हवा, तर समस्या तुमच्या पटपट मार्गी लागतील. तुम्ही केलेल्या कामाचं तुम्हाला फळ मिळेल. चांगली रक्कम हातात आल्यामुळे मानसिक समाधान वाढेल आणि जे काही काम तुम्ही कराल त्यात तुमचा दृढ आत्मविश्वास असेल. जोडीदारासोबत भांडण झालं असेल किंवा नाराजी असेल तरी ती कमी होईल. रात्रीचा वेळ तुमचा फिरण्यामध्ये जाणार असून तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीचा स्वामी गुरु हा कर्क राशीत चतुर्थ स्थानात असल्यामुळे मुलांकडनं तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. दरम्यान सगळ्यांसोबत तुम्ही आपुलकीने वागा आणि वादविवादापासून दूर राहा. करिअरची सुरुवात केली असेल किंवा नोकरीमध्ये नुकतेच रुजू झाला असाल तर कौशल्य किंवा हुशारी तुम्हाला मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचा मान सन्मान वाढेल. काही गाठीभेटी देखील होतील, त्यामुळे भविष्यात तुम्हाला लाभाचे योग आहेत. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील
हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.